नमस्कार, स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। एकीकडे गुन्हेगारींच्या घटनांनी शहर हादरत असताना दुसरीकडे पोलीस प्रशासन देखील गुन्हेगारीच्या मुसक्या आवळण्यासाठी सज्ज झाले। अमरावतीतील खुन्यांचा छडा लावल्यानंतर आता चर्चा आहे ती नवी मुंबई पोलिसांच्या एका धडाकेबाज कामगिरीची। अंमली पदार्थाच्या विळख्यातून तरुणाईला वाचवण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी एक मोठं ऑपरेशन फत्ते केले। नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूया या स्पेशल रिपोर्टमध्ये। नवी मुंबईच्या वाशी परिसरात पोलिसांनी अंमली पदार्थाच्या तस्करीविरुद्ध एक मोठी आणि यशस्वी मोहीम राबवली। गुप्त माहितीच्या आधारे वाशी पोलीस ठाण्याच्या पथकाने रचलेल्या सापळ्यात तब्बल 13 कोटी रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा सापडलाय। वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही धडाकेबाज कार्यवाही केली। तपासादरम्यान असं समोर आलंय की एका विशिष्ट ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गांजाची साठवणूक आणि त्यांची चोरटी वाहतूक सुरू होती। पोलिसांनी छापा टाकला असता केवळ अंमली पदार्थच नाही तर तस्करांकडून वाहने आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आले। या प्रकरणात आतापर्यंत 3 मुख्य आरोपी अटक करण्यात आली असून काही संशयितांची कसून चौकशी सुरू आहे। नवी मुंबईत झालेल्या या कार्यवाहीमुळे आंतरराज्य अंमली पदार्थ तस्करीच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जाते। अंमली पदार्थांचे हे जाळं नेमकं कुठपर्यंत पसरलंय आणि याचा मुख्य सूत्रधार कोण आहे याचा शोध आता पोलीस घेत आहेत। नवी मुंबई पोलीस आयुक्त पंकज डहाणे यांनी या कार्यवाहीची पुष्टी केली, तर शहरात अंमली पदार्थाविरोधातील ही मोहीम पुढेही अधिक तीव्र केली जाईल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिलाय। 13 कोटीचा हा मुद्देमाल जप्त झाल्यामुळे अंमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणलेत। आता या कार्यवाहीच्या माध्यमातून पोलिसांच्या हाती आणखी कोणते मोठे मासे लागतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। पण तुर्तास नवी मुंबई पोलिसांच्या या सतर्कतेमुळे एक मोठं संकट टळले हे मात्र नक्की। काल वाशी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रात्रीच्या दरम्यान अनोळखी व्यक्ती हे अंमली पदार्थाची विक्रीसाठी वाहतुकीसाठी येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। त्याच अनुषंगाने सापळा रचून 3 व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्यांच्याकडनं जवळपास 13 किलो हायड्रो गांजा जवळपास 13 कोटी रुपयाचा जप्त करण्यात आलेला आहे। एकूण 13.5 कोटी रुपयाचा माल यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे। यातले 2 आरोपी पुण्यामधले आहे आणि एक उल्हासनगर मधला आहे। सध्या आता नुकतंच त्यांना आम्ही ताब्यात घेऊन 2 दिवसाची रिमांड मिळालेली आहे। पुढचा तपास चालू आहे। जसं जसं पुढच्या तपासामध्ये माहिती समोर येईल आपल्याला शेअर करण्यात येईल। यामध्ये ड्रग्सच्या संदर्भात संपूर्ण राज्य शासनाचीच 0 टॉलरन्स पॉलिसी आहे। त्या अनुषंगाने प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अँटी नार्कोटिक स्क्वॉड तयार करण्यात आलेला आहे पूर्ण आयुक्तालयामध्ये आणि त्या अनुषंगाने ह्या सगळ्या कारवाया मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे। सध्या आता तपास हा एकदम प्रायमरी स्टेजवर आहे। नुकतंच त्यांना ताब्यात घेऊन रिमांड घेण्यात आलेली आहे। जसा जसा तपास पुढे जाईल आपल्याला ते शेअर करण्यात येईल। सर, हायड्रो गांजा आहे तर चिकन प्रकरणात देखील हायड्रो गांजाचा म्हणजे हे होतं तर असे काही संबंध आलेले सध्या आता सांगितलं आपल्याला की आता नुकतंच त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांची PC घेण्यात आलेली आहे 2 दिवसाची। जसं जसं पुढे तपासामध्ये माहिती समोर येईल आपल्याला शेअर करण्यात येईल। सध्या तर असं काही लक्षात आलेलं नाही आहे।